एका गावात एक लहान मुलगा राजू राहत होता, जो रोज आपल्या मेंढ्या गावकऱ्यांच्या शेताजवळ चरायला घेऊन जायचा. पण त्याला एक खोडकर सवय होती. तो गावकऱ्यांची मस्करी करायचा. एक दिवशी त्याला गंमत सुचली. तो जोरात ओरडला, "लांडगा आला, लांडगा आला, वाचवा!" त्याची ओरड ऐकून शेतावर काम करणारे शेतकरी काठ्या घेऊन धावत डोंगराकडे आले. त्यांना धावताना पाहून राजू मनातून खूप हसला. जेव्हा शेतकरी पोहोचले तेव्हा तिथे लांडगा नव्हता. राजू हसून म्हणाला, "मी तर फक्त मस्करी करत होतो." गावकऱ्यांना खूप राग आला. काही दिवसांनंतर संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता. अचानक खडकामागून एक मोठा भयानक लांडगा भल्या मोठ्या डोळ्यांचा बाहेर आला. तो खरोखरच मेंढ्यांवर हल्ला करायला आला होता. राजू खूप घाबरला. तो खडकावर चढला आणि ओरडू लागला, "वाचवा, वाचवा, खरोखरच लांडगा आला आहे." गावकऱ्यांनी राजूची ओरड ऐकली, पण त्यांना वाटले की तो पुन्हा मस्करी करत आहे. कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. लांडग्याने अनेक मेंढ्या मारल्या आणि खाऊन टाकल्या. राजू रडत रडत आपल्या उरलेल्या मेंढ्या घेऊन घरी परतला. त्याला त्याच्या खोटेपणाचा खूप पश्चाताप झाला. आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून कधीही खोटे वागू नये, खोटे बोलू नये.